नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर. पाहूया काही ठळक घडामोडी. ठाणे शहरातील नौपाडा परिसरातल्या बी केबिन भागातील कृष्णा निवास ही 3 मजली इमारत काल रात्री 2 वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत 12 जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिकेनं ही इमारत धोकादायक घोषित केली होती. या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात नूतनीकरणाचं काम सुरू होतं असं समजतं. व्याजदरात कोणतेही बदल नसणारं रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करण्यात आलं. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर तसंच रोख राखीवता प्रमाण दरात अर्थात CRR दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर 7.25%, रिव्हर्स दर 6.25%, तर CRR दर 4% कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. सार्वजनिक आरोग्य सेवेतले वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदं लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच राज्यातल्या रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजनेतल्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ मधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्यात येणार आहे. 31 मे 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मानवी अवयवांचं प्रत्यारोपण सुकर व्हावं आणि मानवी अवयवांच्या वाणिज्यिक व्यवहाराला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियमात केंद्राच्या धर्तीवर सुधारणा करून तो राज्यात लागू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. लोकसभेत काँग्रेसच्या 25 सदस्यांना काही काळासाठी निलंबित केल्याचा विरोधकांनी आज दोन्ही सदनात निषेध केला. लोकसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तर डावे, समाजवादी पार्टी आणि राजदच्या सदस्यांनी सभात्याग केला. काँग्रेस सदस्यांच्या निलंबनामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी आज राज्यसभेत सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा जोरदार निषेध केल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. दंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधी घोषणा देत फलक उंचावत काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली. आपल्याला न्याय हवा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडा, अशाही घोषणा हे सदस्य देत होते. व्यापम आणि ललित मोदी मुद्दे या सदस्यांनी गदारोळातच उठवले. काँग्रेस पक्षाच्या 25 खासदारांच्या निलंबनाचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे संसद भवन परिसरात धरणं आणि निषेध आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसनं लोकसभा कामकाजावर 5 दिवस बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून संसद भवन परिसरात फलक फडकावून तसंच काळ्या फिती लावून काँग्रेस सदस्यांनी निषेध व्यक्त केला. खासदार निलंबनाची कारवाई ही लोकशाहीची हत्या असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं. निलंबन म्हणजे विरोधकांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान संसदेचं महत्त्व कमी करत असल्याचंही त्या म्हणाल्या. काँग्रेस देशभर आंदोलन छेडणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. सरकारवर हुकुमशाही वृत्तीचा आरोप करत काँग्रेस आणि इतर विरोधी सदस्य निषेध करत असतानाच विरोधकच विनाशकारी प्रवृत्तीचे असल्याचा प्रत्यारोप भाजपानं केला आहे. विरोधकांनी धोरणं विकासविरोधी आणि अडथळा निर्माण करणारी आहेत अशा स्वरूपाचा ठराव आज भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसंच राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत, मात्र त्यांच्या मागणीत तथ्य नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. परभणी जिल्ह्यात 524 ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड झाली. त्यामुळे 479 ग्रामपंचायती आणि 3 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. सोलापूर जिल्ह्यात 11 तालुक्यातल्या 114 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू आहे. 128 पैकी 14 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुका झाल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या 687 ग्रामपंचायतीसाठी 14,000 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सातारा जिल्ह्यातल्या 547 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली आहे. 8,704 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सकाळपासून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माण आणि कराड तालुक्यात किरकोळ मारामारीच्या घटना वगळता मतदान शांततेत सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात 23 ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. धुळे जिल्ह्यातल्या 164 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज उत्साहात मतदान सुरू आहे. या निवडणुकीत 785 जागांसाठी सुमारे 3000 उमेदवार रिंगणात आहेत. वाशिम जिल्ह्यात 154 ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत 22% मतदान झालंय. जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. जळगाव जिल्ह्यात 15 तालुक्यातल्या 703 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 75 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुका झाल्या. हिंगोली जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान सुरू आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे यासह औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, चंद्रपूर, नागपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातही या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचा निकाल येत्या 6 तारखेला होणार आहे. मध्य प्रदेशातील इंदौर इथल्या ज्येष्ठ चित्रकार शुभा वैद्य यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरू आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या पदवीधर असलेल्या शुभा वैद्य यांनी या चित्रांमधून स्त्रीत्वाच्या विविध भावछटांचं उत्कट दर्शन घडवलंय. प्रभावी रंगछटांचा वापर करत स्त्रियांच्या भावविश्वाला एका वेगळ्याच मितीत त्यांनी सादर केलंय. स्त्रीबरोबरच तिचं कुटुंबाशी असलेलं नातं, तिचं निसर्गाशी असलेलं नातं हे मी चित्रित केलेलं आहे. आणि हे चित्रण करत असताना फुलपाखरं, पक्षी, प्राणी ह्यांचं प्रतिकात्मक रूपही मी दाखवलेलं आहे. स्त्रीची विविध रूपं अलंकारिक शैलीत आहेत, व्हायब्रंट कलर्स आहेत, वॉर्म कलर्स मला खूप आवडतात. आणि त्याचबरोबर काही पेंटिंग्स माझी शीतरंगसंगतीमध्ये सुद्धा आहेत. शुभा वैद्य यांना राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची काही चित्रं परदेशातही पोहोचली आहेत. हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.